मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। आज आपण दोन महत्त्वाच्या आंदोलनाच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत। एक अर्थात महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं आंदोलन, तर दुसरं संसदेतील मिमिक्री आणि निलंबन प्रकरणानंतर सुरू झालेलं निषेध आंदोलन। सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या बातमीनं। मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन अवघ्या काही तासांवर आली आहे। मात्र त्याआधीच राज्य सरकारनं पुन्हा एकदा चलो अंतरवाली सराटी म्हणत शिष्टमंडळ धाडलं। त्यात सरकारचे ट्रबल शूटर गिरीश महाजन पुन्हा जरांगेंच्या मंडपात पोहोचले। सोबतीला मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे होते। चौघांमध्ये जवळपास 1.5 तासांपेक्षा जास्त चर्चा झाली। सरकार म्हणतं आणखी वेळ द्या, पण जरांगे मात्र 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम। असाच सामना रंगला होता। त्यातच आज जरांगेंनी रक्ताच्या नात्यातील प्रत्येकाला मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी शिष्टमंडळासमोर ठेवली। रक्ताचे नातेवाईक, सगळे सोयरे यांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी जरांगेंनी केली, तर सगळे सोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यामधील व्यक्तींनाच आरक्षण मिळेल असं गिरीश महाजनांनी सांगितलं। त्यातच अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याशीही फोनवरून चर्चा झाली। याच 1.5 तासांमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली आणि याच चर्चेतून मनोज जरांगेंचं समाधान झालंय का, हेच आपण आज जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या सोबत खुद्द मनोज जरांगे पाटील असणार आहेत। मात्र गिरीश महाजन यांनी 1.5 तास चर्चेनंतर कोणत्या बाबी माध्यमांसमोर ठेवल्या आणि त्यावर त्यांच्या शेजारी बसून मनोज जरांगेंनी काय उत्तरं दिली ते आधी पाहूया। देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं, नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे। हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे। पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण, तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे। पण ते कायद्यात कुठे बसत नाही। ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल। चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। वेळेत आरक्षण न मिळाल्यास पुढचं आंदोलन सरकारला परवडणार नसेल असा इशाराच मनोज जरांगेंनी आज दिलाय। मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना 24 डिसेंबरचा हट्ट सोडण्याची विनंती केली। त्यामुळे सध्या तरी सरकारकडे काही ठोस प्लॅन नाही हे स्पष्ट झाले। जरांगे सतत शांतीच्या मार्गाने आंदोलनाचाच धागा पकडून असले तरी गेल्या खेपेसारखे आंदोलन झाले तर परत एकदा हिंसाचार, जाळपोळ करू बघणाऱ्यांना मोकळे रान मिळेल का ही भीती आहेच। आणि तीच बघता आम्ही आजच्या भागात तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विशेष अधिवेशनापर्यंत वाट पाहावी का? लोकांचं काय मत आहे, जनतेचा काय कौल आहे, होय किंवा नाही मध्ये तुम्हाला सांगायचं होतं। पण असं काय होतंय की सरकारला गेल्या 2 महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवता आलेला नाहीये। कधी कोर्टासमोर, कधी आयोगासमोर, कधी समाजासमोर, अशा अनेक पातळ्यांवर शिंदे सरकारची कसरत सुरू आहे। त्यामुळे आरक्षणाचा हाच तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंसमोर कोणकोणते पर्याय आहेत, कसा सुटेल मराठा आरक्षणाचा तिढा, त्यावरचे पर्याय जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून।
मराठा आरक्षणाच्या लढ्याला हिवाळी अधिवेशनात यश येईल असं वाटलं होतं. मात्र हेही अधिवेशन फक्त चर्चांमध्येच संपलं आणि नवं आश्वासन मिळालं. विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच काय तर आता नवी तारीख, नवा दिवस. पण गेल्या 2 महिन्यांमध्ये सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा का काढता आला नाही तर त्याची अनेक कारणं आहेत. जसं की आरक्षणासाठी केंद्राची 50% मर्यादा, मराठा समाजाचं न सिद्ध झालेलं मागासलेपण, सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी पुराव्यांची कमतरता, राज्य मागास आयोगातील राजीनामा सत्र. मग अशा वेळी कोणते पर्याय एकनाथ शिंदेंसमोर आहेत तर ते पर्याय खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितले. सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही फाईल केलेली आहे त्यावर देखील एक विंडो ओपन झाली आहे. जस्टिस शिंदे कमिटी देखील अतिशय चांगलं काम त्या कमिटीने केलेलं आहे. पहिला एक त्यांनी अहवाल आम्हाला सादर केला, दुसरा अहवाल परवाच्या दिवशी सादर केला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे. याचबरोबर कायदेशीर बाबींवरही मराठा आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनमुळे सरकारला आशेचा किरण दिसलाय. निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांची हे मागास आयोगाचे अध्यक्ष झाले. पहिली बैठकही त्यांची नागपूरला झाली आणि 3 मोठ्या एजन्सी अपॉइंट झाल्या. टीस, गोखले आणि केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्व्हे एजन्सी. त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आहे आणि आरक्षण दिलं पाहिजे. वेगळं अधिवेशन घेऊन, स्पेशल अधिवेशन घेऊन हा एकदा एक्झरसाईज पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल. तो कायदा करताना आतापर्यंत कायदा टिकला नाही त्याची कारणं लक्षात घेऊन काम केलं जाईल. मराठा आरक्षण विषय जितका राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतो तितकाच सामाजिकदृष्ट्याही महत्वाचा आहे. कारण जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होईल असा दावा करत छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली मोठा विरोध सुरू झाला. मग अशा वेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसं शक्य आहे तर त्यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी पर्याय सुचवलाय. मराठा, कुणबी, लेवा पाटील, पाटीदार आणि राजपूत या समाजाचे गट करून त्यांना आपल्याला आरक्षण देता येईल. 9 ते 10% आरक्षण देता येईल आणि ओबीसी समाजाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याच वेळेस आपण 12 बलुतेदारला सुद्धा 3% आरक्षण वेगळं त्यांची मागणी आहे ती पण करता येईल. तर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याची पुनर्रचना करून आपल्याला आरक्षण देता येईल, सब कॅटेगरीशन करून देता येईल आणि कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी केसच्या मध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या, जे काही सजेशन आलेले आहे त्याप्रमाणे आहे. हे सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र मराठा आरक्षणावर महत्वाचा पर्याय सुचवलाय. सुप्रीम कोर्टामध्ये आपण किती वेळा प्रयत्न केला तर मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध होऊ शकत नाही. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आर्थिक निकषाचंच आहे. त्याच्यामध्ये काय आहे की सुरक्षितता आहे. कारण मराठा आणि ब्राह्मण आणि कायस्थ ह्या 3च जाती महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये येतात. आता ब्राह्मण किंवा कायस्थ फार त्याच्यामध्ये लाभ घेत नाहीत. ईडब्ल्यूएसला पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, जे नियम ओबीसीला आहे म्हणजे क्रिमिलियरचा 8 लाखाचा तोच ESBCला आहे. आता दोघांनाही सारखाच नियम आहे आणि शिक्षण आणि नोकरीचा फायदा मिळतोय. त्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण हेच लाभदायक आहे आणि मी तरी त्याला मराठा आरक्षण म्हणतो. त्यामुळे एकट्या मराठा आरक्षणासाठी आपण जवळपास 5 पर्याय पाहिले आहेत. त्यातल्या 4 पर्यायांवर एकनाथ शिंदे सरकारने युद्ध पातळीवर काम सुरू केलंय. त्यापैकी ज्या कोणत्या पर्यायात सरकारला यश मिळेल त्यानुसार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. 0 आवर ABP माझा. राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. महाराष्ट्रात नेता म्हटलं की तो मराठा असण्याची शक्यता खूप जास्त आहे. एकीकडे जरांग यांच्या बाजूनं सर्वच नेते मंडळी आहेत, पण ही मराठा नेते मंडळी कुणबी दाखले घेणार का याची उत्तरे अनेकांनी वेगवेगळ्या वेळी दिली आहेत. पण नक्की कोणाची काय भूमिका आहे ती बघूयात.
सीएम साहेब, तुम्ही आणि अजितदादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही. सीएम साहेब महाराष्ट्राला कळावं म्हणून. मी आता मुख्यमंत्री नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून. मला त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे. आर्थिक आरक्षण द्यावं का दादा? आर्थिक निकषावर द्यावं? नाही, त्याच्यामध्ये आता अभ्यास चालला ना बाबा, जरा अभ्यास करायला वेळ. मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीसांनी तर हे आश्वासन अगदी ओबीसी आंदोलनाच्या मंचावर जाऊन दिले. पण रोज एकीकडे मराठा आरक्षण प्रश्नी काहीतरी होते, जरांगे पाटील बोलतात आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचा संताप पाहायला मिळतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका कवी आणि विद्रोही शाहीर सचिन माळींनी मांडली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विशेष अधिवेशनापर्यंत वाट पाहावी का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून राहुल सुरवसे यांची. सरकारनं 2 वेळा मराठा समाजाकडे वेळ वाढवून घेतली, समाजाने ती दिली सुद्धा तरी अजून वेळ मागतायत. सरकारने आता ठरल्याप्रमाणे कृती करावी. एक्स वरूनच विनय चकने. शिंदे मराठा समाजाला दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण करणार आहेत, त्यामुळे समाजानेही त्यांच्यावर विश्वास दाखवावा. फेसबुकवरून गोविंद देशमुख. राम मंदिर उद्घाटनानंतर कोणत्याही क्षणी देशात निवडणूक आचारसंहिता लागू शकते. इंस्टाग्रामवरून अंकुश सोनवणे. वाट पाहावीच लागेल, पर्यायच नाही. युट्यूबवरून अशोक लहाने. फेब्रुवारीत मराठा आरक्षणाआधी आचारसंहिता लागू होणार. आज सरकारच्या शिष्टमंडळानं घेतलेली भेट, मराठा आरक्षणाची डेडलाईन, निर्णायक इशारा सभा, पुढची भूमिका या सर्व बाबींवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. मनोजजी, आपलं 0 आवरमध्ये परत एकदा स्वागत आहे. याआधी पण आपण अनेक वेळेला आला आहात, आजही आलात. आज चर्चा झाली, मंत्रिमंडळातली काही सदस्य आपल्याला भेटली, काही तोडगा निघाला का? चर्चा झाली. त्यांनी जे उपोषण सोडताना त्यांचे तज्ज्ञ होते, त्यांचे मंत्री महोदय पण होते, त्या धर्तीवर चर्चा झाली. कारण मुख्यमंत्री साहेबांना मंडळाच्या पटलावरती विषय घेतला आरक्षणाचा, परंतु त्याच्यामध्ये काही शब्द घालायचे राहिले होते, ते घातले नव्हते. त्यामुळे आम्हाला जरा स्पष्ट भूमिका केली तर बरं राहील. आणि कारण ते नुसतंच काय म्हणायचं त्याला की घोषणा झाली, परंतु त्याचा लाभ आम्हाला मिळाला नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही तर अर्थ नव्हता त्या मोठ्या घोषणेला. म्हणून नुसतंच विजय झाला असं हुरळून जाऊन आनंदाच्या भरात समाजातला पुन्हा एकदा त्याच वाटावर वाईट नुकसान झालेल्या वाटेवरच यायची वेळ येऊ नये म्हणून सावध बरं भूमिका म्हणून ते स्पष्ट करणं हे गरजेचं होतं. आणि तो शब्द आता ते आम्ही त्यांना सांगितलाय तर ते घेतील, कारण त्याच्यात रक्ताचे सगळे सोयरे शब्द घेण्याचा राहिला होता ना आणखीन एक शब्द आहे, असे 2 शब्द घ्यायचे होते. तो शब्द आता ते घेतायत का? तो शब्द नक्की कुठला होता? ज्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या सालापासून त्याचा सगळा परिवार टोटल आणि त्याचे सर्व नातेवाईक आणि आणखी एक शब्द होता याला जोडून की ज्याची नोंद मिळाली त्याचे रक्ताचे सगळे सोयरे,
हा एक शब्द होता आणि आणखीन एक शब्द आहे. तर आता बघूयात ते घेतायत का काय करतायत. चर्चा तर त्यावर झालीच, परंतु ती त्यांनी शब्द घेतलेला आहे. त्यामुळं बघूयात आता पुढच्या काळात आणखीन काय होतं. 24 हे शब्द जर त्यांनी सामील केले तर मग आंदोलन नाही असं मानायचं का? 2 शब्द नाही, इतक्या दिवस थांबायची गरजच नाही. हे शब्द घेतल्यावर ते उद्या सकाळपासूनच सुरू होतं लगेच. नोंदी मिळालेल्या शासकीय येतात आणि मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये ते राहिलेले 2-3 शब्द आहेत ते जर घेतले त्यांनी, 2 राहिलेत फक्त आता, ते जर त्यांनी घेतले तर अडचण नाही. आता बघूयात घेतात का. 24 डिसेंबरपर्यंत वाट बघू आम्ही पण. नसता आता आम्हाला तर झगडावं लागणार आहे, न्यायासाठी लढावं लागणार आहे, संघर्षही करावा लागणार आहे. नाविलाज आहे आमचा समाजाचा. खरं तर फक्त फेब्रुवारीपर्यंतची वेळ तुमच्याकडनं मागितलेली आहे. ती वेळ द्यायला काय अडचण आहे? कारण तुम्ही सातत्यानं चर्चा तर करत आहात. नाही, त्यांनी आम्हाला वेळ मागितलेला नाही, त्यावर काही चर्चा झालेली नाही आणि काही विषय पण नाही त्यावरती. विषय याच्यावरतीच चालला की शब्द तुम्हीच लिहिलेले आहेत, आम्ही नाही. ते शब्द तुम्ही घेतले पाहिजेत, यावरच चर्चा झाली. मनोजजी, खरं तर अधिवेशनच मुळात खास मराठा आरक्षणासाठी बोलवलेलं आहे. मग जेव्हा एखाद्या विषयासाठी, तुमच्या मागणीसाठी एक अधिवेशन विशेष बोलवण्यात आलंय, तोपर्यंत थांबायला नक्की काय हरकत आहे तुमची? तो सुप्रीम कोर्टाचा विषय येत आहे. सिक्युरिटी पिटिशन बी याच आंदोलनामुळे दाखल केलेली, याच मराठा समाजाच्या आंदोलनामुळे, रेट्यामुळे सिक्युरिटी पिटिशन दाखल आहे. टास्क फोर्स निर्माण झालेला आहे, ती याच आंदोलनाच्या रेट्यामुळे झालेला आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही. हरी साळवे साहेबांसारखे ज्येष्ठ वकील याच जनमताच्या, याच मराठ्यांच्या रेट्यामुळं त्यांनी दाखल केलेली. आम्ही ते नाकारलेलं नाही, आरक्षण नाकारण्याचं कारण नाही, परंतु सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा सन्मान केलेला आहे मराठा समाजानं निर्णयाचा. आता पुन्हा ते टिकलच का? ते 50%च्या वर जात आहे. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं ते टिकत नाही 50%च्या वर गेल्यावर. मग आमचे पुन्हा तेच पाडे वाचायला लागतील आम्हाला, पुन्हा तेच दिवस, पुन्हा तेच आंदोलन, पुन्हा तेच पोरांचे हाल. परत 1% हुकलं की झालं उद्ध्वस्त आयुष्य पोरांचं. म्हणजे तिथं चालू आम्ही. आमचं म्हणणं आहे ते आम्ही नाकारणार नाहीत, घेऊ, परंतु ते एनटी विजेंटी सारखं टिकणार का, हा आमचा प्रश्न आहे. त्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी मिळाल्यात, मराठा आणि कुणबी एकच, हे सिद्ध झालंय. कशाला खेळ वाढवायचे? जे तुम्ही शब्द आमच्याकडून कागदावरती लिहून घेतले उपोषण सोडताना 2 महिन्यापूर्वी, त्या शब्दावर तुम्हीच ठाम राहा, हे आमचं म्हणणं आहे. 2 घेतले, 2 राहिले, ते आज सांगितले, त्याच्यावर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून लाईव्ह त्याच्यावरती चर्चा झाली. मनोजी, अनेकांसाठी हा जो विषय आहे, हा जो प्रश्न आहे, हा मराठा अस्मितेशी जोडला गेलेला आहे आणि अनेकांना असंही वाटतं की तुमची मागणी जर मान्य झाली आणि सरसकट मराठ्यांना जर कुणबी दाखले मिळाले तर मराठा ही जातच उरणार नाही. हे बघा, आम्हाला 2 अंग आहेत, ते महत्वाचे. पहिलं अंग आहे, आम्ही क्षत्रिय मराठीत लढतो सुद्धा, आम्हीच लढायचं सुद्धा आम्हाला माहिती आहे, लढलो सुद्धा. दुसरं अंग आहे, आम्ही शेती कसणारे, आमचा मोठा समुदाय आहे महाराष्ट्रात. मराठा समाज म्हणजे सगळ्यात मोठा समुदाय. शेती पण कसतो, म्हणजे पूर्वी शब्द त्याला कुणबीक होता, सुधारित शब्द त्याला शेती आलाय, एवढाच फरक झालेला आहे. शेती कसतो, शेतीची काय लाजी, त्याच्यात काय लाजी? शेती करणारे आपण आहेत, शेती करून जगाला अन्नधान्य पुरवतो आपण पोटाला, असे आपले जमात आहेत. ते प्रमाणपत्र शेतीचं घ्यायला, कुणबीच घ्यायला, त्यात काय लाजी? 2 अंग आहेत आपल्याला, असं काय नसतं. लेकरांचं भविष्य आहे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलंय. शेतकरी करणारा वर्ग मराठा आहे, फक्त नावात फरक आहे. पूर्वी त्याला अडाणी होते आमचे आजे पणजे, पूर्वीचा जमाना सगळ्यांचा शिकलेला नव्हता, कुणबीक म्हणायचे, सुधारित शब्द शेती आला. जसं की 1 सेकंदात तुम्हाला उदाहरण सांगतो. पूर्वी चपलीला पायतान म्हणायचे आपले आजोबा पणजोबा, मग आता चप्पल म्हणायला लागले. मग चप्पल घालायची तै बंद करायची का? आता पहिल्यांदी वाडे म्हणायचे, घराला वाडा होता, आता सुधारित शब्द त्याला हाऊस आलाय. मग आता घरात राहायचं बंद करायचं का? डांबरावर झोपायचं का? मग काय म्हणजे सुधारित शब्द? शेतीला कुणबीक आलाय, कुणबीक शब्द होता त्याला सुधारित शब्द शेती आलाय. मग का शेती इकायची का आता? कुठं राहायला जातो मग? आणि जर कोणाला लाजच वाटती शेती या शब्दाची किंवा कुणबीक या शब्दाची, तुझ्याकडे शेत आहे ना भाऊ, मग इकेव तुला लय लाज वाटते, जायचं चांदवर राहायला, काय राहतो इथं? त्याच्यात काय लाज आहे? आपला व्यवसाय शेती आहे, तर सुधारित शब्द आलाय कुणबीला शेती, आपण लढावूयात.
पहिल्यापासून. आणि याच्यात ताई याला जोडून सांगतो, जोर जबरदस्ती नाही. ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. कोणाला जबरदस्ती आहे का? तुला गळ्यात आणून बांधणार आहे दर ये लगेच म्हणून? तू घेऊ नको. तुला काय राहायचं राय, गोरगरीब घेते आणि ते मोठे होतील, ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. तुला नाही घ्यायचा तर घेऊ नको, गप्प पड. कशाला अन्न माती खाली तर आमच्या गोरगरिबाच्या? तू घेऊ नको ना. तुला काय जोर जबरदस्ती का घेच म्हणून? आता उद्या का तहसीलदार प्रांत काय दारात जाणार का त्या? तुझी नोंद मिळाली, धर तो ह्या गळ्यात बांधतो. काय गप्पा आणते दोघं गोरगरिबाचं वाटोळ करा. हे काय हे लय डोकाला पक्की असते ताई. हे काय शब्द सापडून आणते ना, कुंकड काय काढी लाविते आणि वातावरण असं हे करून टाकते. पण आता नाही ऐकत. गाव खेड्यातला सगळा मराठा समाज आता एक झालेला आहे. त्यांच्या लक्षात आलंय आपल्या फायद्याचा कोण. हे राजकारणी लोक आहेत, हे विचित्र असतात, हे काही सांगतात. ज्याला घ्यायचं ते घ्या, घेऊ नका, गोरगरीब घेतील. मनोजी, एकीकडे क्युरेटिव्ह पेटिशनचा पर्याय सरकारनं तुम्हाला दिलेला आहे. क्युरेटिव्ह पेटिशन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेलं आहे. दुसरीकडे एक विशेष अधिवेशन खास आरक्षणासाठी बोलवतात आहे, ते म्हणजे झालं विधिमंडळ. 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत लोकशाहीचे. हे दोन्ही पर्याय आपल्यासमोर असताना सुद्धा आपण आंदोलन सोडायला तयार नाही आहे. मग दोघांवर विश्वास नाही आहे का? काय नक्की कारण आहे? ताई, त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर या अगोदर 3 महिने वेळ दिलेला आहे आपण. त्यावेळेस समितीचे अध्यक्ष करीर साहेब होते, नितीन करीर मुख्य सचिव महसूलचे. त्यानंतर सरकारनं 30 दिवसाचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवस दिला. त्यानंतर 2 महिने मागितला आपण, आता 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिला. विश्वास नसता तर दिलाच नसता. विश्वास आहे, मला तोडगा काढायचा आहे. आता कागदावरती तुम्हीच लिहिले, तुमचे शब्द आहेत, फक्त मध्ये शब्द घ्या एवढंच म्हणणं आहे आमचं. काय म्हणणं आहे दुसरं आमचं? आम्ही आमच्या मनाचं त्यात काही जोडतोय का? ते कायदे तज्ज्ञ पण होते, कायदा बनवणारे पण तेच होते. जे कायदा बनवायला विधानमंडळात लागतात, कायदे मंडळात लागते, तेही सदस्य तिथं होते. जे संविधानाच्या पदावर बसलेले मंत्री तेही तिथं होते. अभ्यासकही त्यांचेच होते. आमचं याच्यात कोणीच नव्हतं. पण त्यांनी शब्द घेतले, आता घ्यायला हरकत काय? आमचा साधा प्रश्न आहे. आता ते शब्द आत घ्यायला हरकत काय? आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर्स आहे त्या ट्रॅक्टर धारकांना नोटिशी देण्यात आलेल्या आहेत असं कळतं. या नोटिसेस मुळातच आपण ट्रॅक्टर मोर्चा घेऊन मुंबईत येणार, मुंबई जाम करण्याचा आपला इरादा आहे आणि त्यामुळेच या नोटिसी दिल्या असं मानणं आहे. कारण शेतीच्या पलीकडे जर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी ट्रॅक्टर्सचा वापर केला तर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. काय प्रतिक्रिया? नाही, आता हे दडपशाही म्हणते त्याला, याला लोकशाही थोडं म्हणतात. हे आम्ही तर निर्णय घेतलाय का? तर याचं उत्तर नाही. मग तुम्ही अशा नोटिसा तुमच्या पण लोकांना देणार का, अधिकाऱ्यांना? की काही कारण नसतानाही सोशल मीडियावरती काही पण फिरतं, त्यांच्याकडून पण चुका होत्यात. आम्ही काय करायलो? लोकशाहीप्रमाणे शांततेत कार्यक्रम घ्यायलो, त्याला तुम्ही नोटीस देणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मराठ्यांच्या पोरांचं चांगलं नाही होत, द्यायचं, मराठ्यावर अन्याय करायचा. कोणची लोकशाही आहे? कोणचा कायदा आहे? कोणचा कायदा चालवतो? कायदा हे नाही सांगत. प्रत्येक घटकाला या राज्यातल्या एकत्र येऊन तुम्हाला एखादा मागणी करण्याचा अधिकार आहे. तुम्ही एकत्र येऊन संवाद करू शकता, तुम्ही कार्यक्रम सुद्धा घेऊ शकता, हा अधिकार आहे. आम्ही तेच करतोय. मुंबईचा जायचा विषय आम्ही घेतला का? आम्ही म्हणलो का? डिक्लेअर झालंय का? मग एखाद्या वेळेस ठीक आहे, पण तरी पण ठीक नाही. कारण मुंबईला यायला का बंधन आहे का? आम्ही आमची मागणी करायची नाही का? आम्ही एकत्र येऊन एकजुटीनं एखादी मागणी करणं हे चूक आहे का? तुम्ही असं कशावरून करताय? जर तर हे होईल ते होईल, कसं होईल? तुम्ही म्हणालच कसं म्हणायला, अमुक होईल आणि तमुक होईल, हे बरोबर नाही. आणि आम्ही थांबणार नाहीत. आमच्या मुलांच्या न्यायासाठी आम्ही थांबणार नाही. कारण आम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेणार, आम्ही येणार. हे मराठ्यांनी ठरवलेलं नाही. तरीही तुम्ही त्रास देणार असाल तर मराठा एक झालाय, जास्त मराठा एक झालाय आता, जास्तीचा. मनोजजी, माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्यावर एक आरोप सातत्यानं होतोय, तो म्हणजे की तुम्ही तुमच्या मागण्या सतत बदलता, सरकारशी चर्चा करता पण मागण्या बदलता. सुरुवातीला मराठवाड्याच्या मराठ्यांसाठी आपली मागणी होती, त्यानंतर सरसकट मराठ्यांची मागणी आली, अजूनही काही बदल झाला, मग आईच्या जातीचं एक मागणी आली आणि आज सगळे सोयरे अशा पद्धतीची मागणी. त्यामुळे सातत्यानं हा बदल तुम्ही करत आलात असाही एक आरोप तुमच्यावर होतोय. नाही, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. मराठवाड्यातल्या नोंदी सापडून अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी
कायदा बनवायचा होता, अहवाल बनवायचा होता, तो त्यांनी बनवला. आमच्या लक्षात आलं हे महाराष्ट्राला देणार नाही आहेत वाटतंय, दिसतंय असं. म्हणून महाराष्ट्राला का देत नाही आहेत तुम्ही? समितीला दर्जा वाढवा तिचा महाराष्ट्रभराचा. ते फक्त दर्जा वाढवलाय, कारण ते पूर्वी ठरलेलं होतं. आणि आता जे काय सगळे सोयऱ्यांचं तुम्ही म्हणताय हे त्यांचेच शब्द आहेत, त्याच्यावरच उपोषण सुटलेलं आहे. बदललेलं नाही आमचं कुठंच मागणी, कुठंच एकाही जागेवरती नाही. फक्त त्यांनीच लिहिलेलं याच्यावर ठाम येत आम्ही एवढंच, तुम्हीच लिहिलेलं आहे. मनोजजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची आज आपण उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर जनतेनं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विशेष अधिवेशनापर्यंत वाट पाहावी का? एकूण 10,000 मतं यूट्यूबवर आहे. 33% लोकांनी होय म्हटलंय, 67% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मतं, 88% लोकांनी होय म्हटलंय, 12% नाही. एक्सवर 1,500 मतं, 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% नाही. फेसबुकवर बघूया कौल. %36 लोकांनी होय म्हटलंय, 64% लोकांनी नाही म्हटलंय. जरांगे पाटलांच्या रूपानं शिंदे सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मुद्दा बहुसंख्य मराठा समाजाबद्दलचा, अनेकांच्या जिव्हाळ्याचा. त्यातच आपली पोळी शेकून घेण्याच्या प्रयत्नात आग भडकवत ठेवणारे काही नेते, त्यात लोकसभा निवडणुका तोंडावर. अशा सगळ्या चक्रव्यूहातून शिंदे सरकारनं अत्यंत कौशल्यानं आपली मान काहीशी सैल करून घेतली आहे असं आत्ताचं चित्र. त्यात जरांगे पाटील रोज नवनव्या मागण्या करत असल्यानं आंदोलन काहीसं डायल्यूट होण्यास मदतच झाली. ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होणं आणि कुणाच्या तरी वक्तव्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष चिघळणं समाजाला, राज्याला, सामान्य जनतेला आणि सरकारला परवडणारं नाहीये. त्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेत ओबीसी समाजाला न दुखवता आरक्षणाचा पेच सोडवण्याचा शिंदे फडणवीस पवार सरकार करत आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.